सो गाईस आताच मी उठलो सकाळी आणि इथं डायरेक्ट उठल्यावर डायरेक्ट मी पनूकडे आलो. कारण मी उठलेलं पहिले आधी सगळ्यात आधी मी पनूकडेच होतो. पनू मस्त मोबाईल बघत होता. मी आलो नाही असे त्याचे डोळे दाबले. त्याने मला ओळखलं बरोबर की नाही. मग आता आम्ही मस्त आता दोघं मग उठू. आता आम्ही समुद्रात जातो. समुद्रावर माझी व्हिडिओ करायला. मी पनू आणि तो पत्तू आम्ही तिघं पण जाऊ व्हिडिओ करायला समुद्रावर. आणि मग संध्याकाळी आम्ही पालखी आणायला. तो पालखी आम्ही कशा आणू ते पण तुम्हाला दाखवू. कारण ह्यावेळेस माझ्या लाईट बीट सगळे आहे. फोन नाही, लाईट पण आहे, कॅमेरा पण आहे. सो ह्यावेळेस मी तुम्हाला सगळं दाखवेन कसं आम्ही करतो कसं काय नाही. ठीक आहे. सो गाईस आता टाईम झाला आपला पुढे पालखी आणायला जायचा. सो आता आम्ही सगळेजण जातो आहे बघा. सगळे आम्ही जातो त्या पालखी आणायला. आम्ही इथे चौघ आहे. पुढे पण तिकडे त्या साईडला माणसं आहेत. सो आता आम्ही सगळेजण जाणार चालत कोथवड्यात. आणि मग तिकडे आम्हाला पालखी कितीला भेटली 9ला आम्हाला पालखी भेटेल. आम्ही धावत आम्ही पालखी आणणार. आणि आमचे किटं बघा सगळ्यांची अशी आमच्या गावात दरवर्षी छापतात किटं. ठीक आहे. सो गाईस आताच आम्ही काढून झालेलं आहे आणि अर्धा रस्ता आम्ही पोचलेलो आहे. खरं तर इथं तुम्ही बघू शकता इथं खूप पाखरं आहेत. आम्ही लाईट चालू केली आहे कारण माझी लाईट तो पत्तू घेऊन गेला आहे. तुम्हाला माहिती असेल पत्तू. तर त्याने तो माझी लाईट घेऊन गेला आहे आणि मी ह्याची मोबाईलची टॉर्च चालू केले. तर तो एक लाईटी घटली माझ्या फोनची. तुम्ही ते बघून घ्या. आणि सो आता आम्ही कुठली घाट चालतो आहे आपल्याला कातलावर आहे. आता आम्ही कातलावर आहे. कातलावर आम्ही एक घाट खाली तेवढून दुसऱ्या गावात जाऊ आम्ही कोथवड्यात. ठिकाणं आम्हाला 9, 9:30, 10ला आम्हाला आमची पालखी मिळेल. मग पालखी घेऊन आम्ही धावत आमच्या गावाला म्हणजे आमच्या वाडीत येऊ. आमच्या वाडीत आलो की काय नाही बोल तू आमच्या वाडीत आलो की मस्त आम्ही पुन्हा रात्रभर म्हणजे रात्र म्हणजे सकाळपर्यंत सकाळी 5, 5:30 ना. हां 5, 5:30 आम्ही पालखी आमची नाचवणार. तर त्याच्यानंतर आम्ही पालखीला तिच्या घरात आम्ही तिला ठेवणार. आम्ही सकाळी 8, 8:30ला ती सगळ्यांची घरं घेणार. आणि मग घरे घेऊन झाले की 4, 4:30ला ती पालखी आमच्या वाडीतून दुसऱ्या वाडीत जाणार ती. सो आता आपण रिटर्न भेटू पुढचंही. कारण इथं खूप पाखर आहेत. नीट काय समजत नाही का बोलायला. आपण भेटू थोडं पुढे. गाईस आता पालखी जायच्या आधी आम्ही इथं आलो. इथं सत्यनारायणाची पूजा आहे. तिकडे नमन चालू आहे. इथे हे नमन चालू आहे. आता आम्ही असं नमन करून इथं पाय फोडू आणि मी रिटर्न जाऊ. म्हणजे आम्ही रिटर्न जायला निघू पालखीच्या म्हणजे आम्हाला पालखी आणायची त्या ठिकाणी आम्ही जाऊ. तिकडे मस्त नमन चालू आहे. इथं सत्यनारायणाची पूजा आहे. तिथे खूप मस्त दिसते. सो गाईस इथं तुम्ही बघू शकता केळ्याच्या पानाचं म्हणजे केळ्याच्या झाडाचं मस्तपैकी एक मंदिर सजवलं आहे. आणि इथे डिस्को लाईट नाही इथे एक लाईटिंग लावली आहे. आणि त्या साईडला असं एक नमन चालू आहे. तर तुम्हाला नंबर पण दाखवतो नंतर. सो आधी चेकआउट करा तुम्ही. असं भारी दिसतं एकदम नेक्स्ट लेवल आहे. मला खूप आवडलं. आणि असे 2-2 जण इथे पाया पडतात. आणि काय हे बघा आमच्या वाडीचं नाव महालक्ष्मी डोकमळे म्हणजे डोकमळे आमच्या गावाचं नाव आहे. आणि महालक्ष्मी आमच्या पालखीचं नाव आहे. ओके. सो तुम्ही मस्त चेकआउट करा. असलं भारी दिसतंय. आणि आता तुम्ही बघितलंच तिकडे कसं एकदम म्हणजे खूपच भारी केळ्याच्या केळ्याच्या झाडांनी मस्त एक मंदिर बनवलेलं छोटूसं. सो आता आम्ही तिकडे मस्त मागे मस्त पाय पडलो. आणि आता आम्ही नेक्स्ट जातोय आता महालक्ष्मी मंदिरात म्हणजे आमच्या ग्रामपंचायत पनू ते महालक्ष्मी मध्ये आपलं ग्रामपंचायत आहे ना ग्रामदेव. हा ग्रामदेवाच्या मंदिरात जातो आता आम्ही सगळे लोक. तिकडे पण पाय पडणार. तिकडनं पाय पडून झाल्यानंतर आम्ही पुढे जाणार जिथे आम्हाला म्हणजे जिथे आमची पालखी येईल ना त्या ठिकाणी आम्ही जाणार. सो आता आपण लगेच जाऊया महालक्ष्मी मंदिरात. तर तुम्हाला महालक्ष्मी मंदिर दाखवतो कसं आहे. ठीक आहे. हे आहे आमचं महालक्ष्मीचं मंदिर. काही थोडा माझ्या फोनला क्लॅरिटी नाही सो तुम्ही नीट बघून घ्या. ते तुम्हाला दाखवतो आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो महालक्ष्मीचं मंदिर. काय हे असं आहे आमचं महालक्ष्मीचं मंदिर. आणि आमची महालक्ष्मी आहे. थोडं दिसणार ना माझ्या फोनला थोडी क्लॅरिटी नाही थोडी ते पण चालतं. आणि असं मस्त एक राऊंड म्हणजे एक गोल राऊंड असा मारायचा पूर्ण. तर मला दाखवतो तुला जग महालक्ष्मीचं मंदिर. आता रात्रीचा वेळ आहे सो एवढं पूर्ण क्लिअर दिसणार नाही ना तुम्हाला नीट दाखवलं असतं मी. सो असं आहे आमचं महालक्ष्मीचं मंदिर. कसं वाटलं तुम्हाला कमेंट करून सांगा.
सो चला आता मी जाऊया पुढे. आमचं महालक्ष्मी मंदिर म्हणजे महालक्ष्मीचं मंदिर असं बाहेरून असं दिसतं, तुम्ही बघू शकता. हे तुम्हाला दुपारच्या वेळेस दाखवणच ना किती भारी दिसलं असतं. सो आपण नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवू मी, ठीक आहे गाईस. आता आम्ही महालक्ष्मी मंदिराच्या मध्ये निघालो आहे. सो आता आम्ही जातो रिटर्न पुढे. मी मग काही सांगतो की हा जो ब्लॉग आहे ना तो खूप मोठा होईल. सो 2 किंवा 3 पार्ट होते त्याचे, तुम्ही नक्की बघा माझा ब्लॉग आणि आम्हाला सर लाईक कमेंट शेअर करा. सो गाईस फायनली आम्ही आत्ता जस्ट पोचलेलो आहे त्या ठिकाणी आहोत जिथे आमची पालखी म्हणजे सानेवर आम्ही आलेलो आहे. सो आता थोड्याच वेळात म्हणजे पालखी येईल आणि आम्ही ह्या रस्त्याने धावत आम्ही जाऊ. सो तुम्ही पण बघा, मी तुम्हाला सगळं दाखवेन मी कसं होईल, कसं आम्ही धावत. सो तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये असं बनवून राहा. आणि त्याच्यानंतर आम्ही आता सीधा जाऊ आमच्या वाडीत जाऊ पालखी घेऊन सीधा धावत म्हणजे खूप मजा येईल धावताना. कारण असा अनुभव म्हणजे लाईट पाहिजे तुला. सो काहीच आता त्याला लाईट पाहिजे, पण 2 मिनिट थांब 2 मिनिट थांब आधी मला माझी व्हिडिओ करू दे बस असं राहा. हां सो काय बघा एकाच फ्रेममध्ये 2 ब्लॉगर कसं भारी वाटतं बघा. सो मी तुम्हाला काय सांगतो. हां सो आता आम्ही पालखी घेऊन मस्त जाऊ धावत जाऊ असं राहा. धावत झाले. एवढी खूप मजा येते ना फायनली आता आपण म्हणजे खूप मजा बघत होतो. तुमच्या नेमकं असेल ना जरा असं थांब असतं, ज्या क्षणाची आपण वाट बघत होतो तो क्षण फायनली आला जिथे आपल्याला पालखी भेटते. सो इथून ते पुन्हा जसं ज्या वाटेने आलो त्याच वाटेने आपल्याला रिटर्न जायचं आपल्या इथे. सो हा जो सोहळा असतो ना तो बघण्यासारखा आहे. तुम्ही ऐका, सगळं दाखवतो कसं आहे काय आहे ते. पण भाई मजा करा तुम्ही, बघा एन्जॉय होईल, म्हणजे एन्जॉय करा तुम्ही, तुम्हाला आवडेल, नक्कीच आवडेल. ओके आता बोलताना तुम्हाला पण आवडेल, असं टेन्शन येतं कारण मी बोलत नाही कारण तुम्ही बोलतो. अनुभव आहे ना खूप वेगळा आहे. सो मजा करा तुम्ही, बघा आवडेल तुम्हाला. सो जो तो बोलला तेच मी पण बोलणार होतो, ह्याच्या मग आता डिफरंट नाही. सो आता आपण लगेच भेटूया पालखी आल्याच्या नंतर. आम्ही धावता मला व्हिडिओ करता येणार नाही. सो आपण सीधा आता डायरेक्ट भेटू आमच्या वाडीत. ओके सो गाईस पालखी आलेली आहे आणि तुम्ही तर बाजूला मागे जल्लोष कसं आहे आणि इथं खूप क्राऊड झाले. सो माझ्या फोन येणार नाही. सो मी तर सांगितलं व्हिडिओ काढायला, तुम्ही त्या व्हिडिओ बघा. बघायला आलो पुढं मी आलो तुमच्याकडं आता येतो अरे मी सध्या राहू दे, आपण पुढे बघू. बस गेली माझ्या खिशातली नाही रे.